वाचून वाचलं तरी लोक पुण्य मानतात. याच्या पुढे जाऊन सांगू का, काही काही माश आहेत याच्या पुढचे ते म्हणतात महाराज अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर अवदसाच. आता चांगल्या बायकोसाठी जर पुण्य लागत असेल, नोकरी लागण्यासाठी पुण्य लागत असेल, अपघातातून वाचण्यासाठी पुण्य लागत असेल, तर बसणाऱ्या सर्व मायबापांना माझा प्रश्न आहे, करतो अन्यथा करतो जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा, त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसायला लागत? निश्चित आपण भाग्यवान मायबाप आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये तुकोबरायचा अभंग मी तुमच्या सेवेसाठी घेतलेला, लक्ष देऊ नये का? या अभंगामध्ये माझ्या तुकोबरायची भूमिका थोडी स्पष्ट आहे. तुकोबराय सांगतात, मायबाप त्याला वैष्णव म्हणा की ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे. बरोबर आहे का नाही? अवघ प्रेम देवावर नसेल तो कितीही मोठा व्यक्ती असेल तर त्याला वैष्णवाच्या पंक्तीत बसू नका. शास्त्रकाराने 4 प्रकारचे वैष्णव सांगितलेले मायबाप. किती प्रकारची? 4 प्रकारची. खूप गोड आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. पहिला जो वैष्णव आहे तो अधम, दुसरा आहे अधमाधम, तिसरा मध्यम आणि चौथा उत्तम. या 4ही वैष्णवाचा विचार मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला जो वैष्णव आहे तो अधम, तो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला शास्त्रकाराने अधम म्हणलेलं आहे. त्याला तुमच्या आणि माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही वावगस नाही. बरोबर आहे का नाही? जो एवढा चांगला सप्ताह गावकऱ्यांनी ठेवलाय, तरुण मित्रमंडळींनी ठेवलाय, तरी सुद्धा काही माणसं इकडे येऊन पाहत नाही, समजून चालायचं तो अधम. अधम हा शब्द जरी नाही कळाला तर नास्तिक शब्द सर्वांना कळतोय. बरोबर आहे का नाही? तो अधम आहे, तो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला अधम म्हणलेलं आहे. त्याच्यापेक्षा थोडा बरा अधम. काही लोक 7 दिवस येत नाही पण काल्याच्या दिवशी कमीत कमी जेवायला तरी येतात महाराज. बरोबर आहे का नाही? जो कधीच येत नाही त्याच्यापेक्षा बरा आहे ना, कमीत कमी काल्याच्या कीर्तनाला तरी आला. अकबर बादशाहने बिरबलाला एक वेळेस प्रश्न केला, बिरबल, थोडा रिपीट आला पाहिजे दादा. बिरबलाने आवाज दिला, जी. ए बिरबल. बिरबलाने आवाज दिला, जी मालक. राजेसाहेबांनी बिरबलाला छोटासा प्रश्न केला, बिरबल कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? काय म्हणले राजेसाहेब? कितवी शिकलाय तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. बिरबल राजेसाहेबांना म्हणला, राजेसाहेब समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काय म्हणला तो? समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा थोडा जास्त. लक्ष देऊन ऐका. जो कधीच देवाचं भजन करत नाही त्याच्यापेक्षा थोडा बरा, पण जे दररोज करतात त्यांच्यापेक्षा कमी. विठाला 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 विठाला. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. आणि त्या मध्यम वैष्णवाचं वर्णन करत शास्त्रकार सांगतात की बाबा तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो, पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांच्या जीवनचरित्रामध्ये असा उल्लेख आला होता, त्या महाराजांचा आश्रम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक जिल्हा परिषदची शाळा होती. दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रम मध्ये खेळण्यासाठी जायचे. ते साधू महाराज त्या मुलांना बनवायचे, हे पोरांनो इकडे या, हे मुलांनो इकडे या. ती मुलं त्या महाराजाकडे गेली की ते महाराज त्यांना 10 पैसे द्यायचे, चॉकलेट द्यायचे, गोळ्या द्यायचे. त्या पोरांना म्हणायचे, हे पोरांनो. ते पोरं म्हणायचे, काय बाबा? मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? मला राम राम म्हणून चिडवा. दुपारची शाळा सुटली की पोरं आश्रमात जायचे, गोळ्या खायला भेटायचे. ए राम आलाय रे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढे पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. साधू विचार करायचा, अरे जरी हे मुलं मला चिडवत असेल तरी पण मी यांच्या मुखातून काय करतोय भगवंताचं काय गोड प्रमाणे माझ्या तुकोबरायचं सेवितो हा रस वाटितो अनेका, 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 हा सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका.
जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव. माय बाप लक्ष देऊन ऐका, काय गोड वर्णन केलेलं आहे उत्तम वैष्णवाचं. शास्त्रकार सांगतात उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं भजन करतात यात नवल नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. काय गोड प्रसंग आहे हो. मंगळवेड्याची भिंत कोसळली आणि जगाच्या मालकाने नामदेवरायला आवाज दिलाय, नामा. धावत पळत माझ्या नामदेवराय पांडुरंगाकडे गेली. पांडुरंगा काय झालं एवढं जोरात ओरडायला? नामा मंगळवेड्याची भिंत कोसळली रे दादा, माझा चोखोबराय मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊन ये. जगाच्या मालकासमोर हात जोडले हो माझ्या नामदेवरायने आणि सांगितलं ना पांडुरंगा असंख्य लोक मेले त्या भीती खाली दडून, हजारो लोक मेले, मी माझ्या चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची? पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंगाने सांगितलं नामा अस्थी उचल आणि कानाला लाव. ज्या अस्थीमधून श्री विठ्ठल ध्वनी येणार ती माझ्या चोखोबरायची असती. कीर्तन ऐकताय दादा तुम्ही, वर्ष 5वं कितवं वर्ष आहे? माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला, अरे मेल्यानंतर ज्या लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात ऐकता. प्रॅक्टिकली करून पाहू, हे आपल्या बापाकडूनही शक्य होत नाही. तुम्ही मला असं कसं म्हणता कीर्तनात बसल्या बसल्या आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तर हाडं कधी म्हणतील? हा प्रश्न आहे. आपल्यातलं जर एखादं मेलन त्याचं हाडूक काना लावलं तर शांताबाई आवाजाने दाट शक्यता आहे. काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट, काही हाडांत एवढी देशी पिली की हाडातून देशीचा वास. महाराज नाही हो सोपं एवढं. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना नाथ बाबा एक ओवी रामायणामध्ये खर्च करतात. काय गोड ओवी ऐका. निमिषार्थ तुटील वक्षण जे न सोडिती हरिचरण, ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जाण. उत्तम भक्त. हनुमंतराय ज्यावेळेस सीता शोधण्यासाठी निघाले त्यावेळेस प्रभू रामचंद्रासमोर हात जोडले हनुमंतरायने. प्रभू रावणाच्या असंख्य बायका आहे, तिथं अनेक राक्षसांच्या अनेक बायका आहे, मी आईसाहेबाला कसं ओळखू? प्रभू रामचंद्राने हनुमंतरायला सांगितलं, हनुमंता तुझी सीता आईसाहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना रे दादा, तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. हनुमंतराने प्रभू रामचंद्राला सांगितलं, हनुमंता तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असतील तिथलं सर्व पशु पक्षी देवाचं भजन करत असेल, राक्षस सुद्धा देवाचं भजन करत असेल. हनुमंत याच्या पुढे जाऊन सांगू का तुला, तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी जी हवा आहे ती सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. काय गोड माझ्या तुकोबरायचं प्रमाणे ऐका. राम जानकी जीवन योगी आचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदित से, राम जानकी लोचन जीवन योगी आचे निज ध्यान, राम राजीव लोचन राम
निर्जू सुद्धा वस्तू देवाचं भजन करतात. 4 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. अधम, 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 मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे 2 लक्षण आहे मायबाप. एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे. काही साधक माझ्या तुकोबराईकडे गेले आणि तुकोबरायला म्हणले, महाराज ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, त्याला वैष्णव म्हणायचं का? तुकोबराय म्हणे हो. अहो महाराज कसं तसं म्हणता तुम्ही? ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात, मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? एक सांगू का मायबाप, परमार्थातलं कोणतंही लक्षण आहे बाह्य नाहीये दादा, बरोबर आहे का नाही? जेवढे काही लक्षण आहे तेवढे सगळे आंतरिक आहे. आणि काय त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण आहे तेच महाराज अभंगाच्या पहिल्या वैष्णव तो दया, वैष्णव तो दया, वा वा टाळकरी. वैष्णव तो दया, 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 वैष्णव तो दया. वैष्णव तो दया, 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 वैष्णव तो दया. हो वैष्णव तो दया, वैष्णव तो दया, वैष्णव तो दया, वैष्णव तो दया. अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया, अवघी देवा अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबरा त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. वैष्णव तो जया, त्याला वैष्णव म्हणे की ज्याचा अवघ प्रेम देवावर. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी एक छोटीशी शंका तुम्हा मायबापा समोर निर्माण करतो. मायबाप, अवघ प्रेम माणूस देवावर कसं करलो? शक्यच नाही ना. याचं कारण असं आहे, भगवंतानं ही सृष्टी निर्माण करत असताना, हे विश्व निर्माण करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने अशा निर्माण केलेल्या आहे की माणूस त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो दादा? बसलेल्या कोणत्या माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपले केस पांढरे वाटतात? नाही हो. असं जर तुम्हाला आम्हाला वाटलं असतं तर आपण आठवड्याला डाय केलंच नसतं ना दादा. वयाच्या अगोदर टक्कल पडा वाटतं का आपल्याला? नाही ना. मग माणूस जर माणसाच्या केसावर एवढं प्रेम करत असेल तर शरीरावर किती प्रेम करत असेल? ठीक आहे, काही लोक वैराग्यवाने शरीरावर प्रेम करत नसेल. दुसरी गोष्ट आहे समाज. किती प्रेम करतो माणूस समाजावर? वा 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 वा. अरे आज माणूस समाजावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी काही लोकांकडे कोट्याधीश मार असते. पैसा किती हेही त्यांना माहित नाही, तरी सुद्धा ते लोक पॉलिटिक्स मध्ये येतात, राजकारणामध्ये येतात. याचं कारण सांगू का? लोकांना पैशानं समाधान नाहीये. लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजेत.
माझे बॅनर लागले पाहिजेत, माझी आरती झाली पाहिजे, सगळ्यांची अपेक्षा आहे, बरोबर आहे का नाही? राजकीय लोकांचं द्या सोडून, आमच्यासारख्या कीर्तनकाराच्या समोर जर पब्लिक नसेल, समाज नसेल, तर आम्हाला कीर्तनकार वाटत नाही, एवढं प्रेम करतो आम्ही समाजावर. ठीक आहे, जगात माणूस कशालाच भेट नाही, फक्त एकाच गोष्टीला भेटतो, लोक काय म्हणतील, आणि त्याच्यासाठी धावपळ चालली तुमची माझी. ठीक आहे महाराज, काही लोक शरीरावर प्रेम करत नसेल, काही लोक समाजावर प्रेम करत नसेल, पण तिसरी गोष्ट पैशावर प्रेम करत नाही असा माणूसच नाही ना. आपण सर्व शेतकरी बांधव आहात, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रात्रंदिवस आपण शेतामध्ये एवढे कबाड कष्ट करतो, कशासाठी करतो? देवासाठी का पैशासाठी? कायसाठी? बोला बोला, लाजू नका. कशासाठी? रात्रंदिवस आपण एवढी धावपळ करतो, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी तेवढी कुटाने जे करतो, देवासाठी का पैशासाठी? हे नसल कळलं तर सोपं करून सांगतो, मी 450 किलोमीटर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? कशासाठी? वा, आता जमलं. काय तुम्हाला लोकांची एक मानसिकता झालेली महाराज. तुम्हाला महाराज लोकांचं काही झालं, महाराज लोकांचं काही सांगितलं की अशा गुदगुल्याच होतात महाराज. का लोक आमच्या उन्यावर आहे मला काही कळत नाही. बसणारे मंडळी, माझी हात जोडून विनंती रे बाबा, आपल्या माणसाविषयी कधीतरी थोडे चांगले विचार करायला शिका. महाराज लोक किती पैसे घेतात हा विचार करण्यापेक्षा महाराज लोक त्या पैशाचं करतात का याचा तरी कधी चांगला विचार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आवाज नाही, आवाज नको राहिला. विठ्ठल 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 विठ्ठल. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनाचा जर सर्वे केला, तुकोबरायचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला, तर तुकोबराने या 3ही गोष्टीवर लात मारली. प्रमाणे महाराज, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावाने जन माता पिता, नावाने जन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावाने जन माता पिता, नावाने जन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय त्यांचा झाला नारायण, जन माता पिता, नावाने जन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावाने जन माता पिता, नावाने जन माता पिता. बाकीच्या सणांचा विचार करण्यापेक्षा माझ्या तुकोबरायचा विचार करा. तुकोबराने या 3ही गोष्टीचा त्याग केलाय दादा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन. नाही विचार केला शक्य तुकोबराने शरीराचा, नाही विचार केला समाजाचा. अरे समाजाचा विचार जर तुकोबराने केला असता तर तुकोबरा असं म्हणलेच नसते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. तुकोबरायचे अभंग पा, काळ सारावा एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या मायबाप. माझा एक प्रश्न आहे सर्व मंडळीला, लक्ष देऊन ऐका. अरे जो समाज माझ्या ज्ञानोबरायचा झाला नाही, जो समाज माझ्या तुकोबरायचा झाला नाही, तो समाज तुमचा आणि माझा होईल अशी अपेक्षा तरी कशी बाळगायची आपण? बरोबर आहे का नाही? तुकोबराय हुशार होते. जर समाजामध्ये परमार्थ झाला असता तर तुकोबरायला विना घेऊन भामचंद्र डोंगरावर जाण्याची गरज नसती भासली हो दादा. तुकोबरायला भंडारा डोंगरावर जाण्याची गरज नसती भासली. तुकोबरायने परमार्थ करणाऱ्या माणसाला त्या काळामध्ये सावध केलंय. तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे वचन. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे वचन. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे तुका वचन. म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे वचन. तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा, हे तेजोनिया
तुकोबराय सांगतात तुका म्हणे आता ऐका हे वचन. द्रौपद माहित नसल्यामुळे तिथं थांबलो. ते जो नियाज त्याच्यात PhD झाली ना आता. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायाने त्या काळामध्ये सांगितलं मायबाप तेजोनिया जन भक्ती करा. या समाजाने कोणाला सोडलं नाही. तुम्हा मला नाव ठेवतील यात काय न बोले. परमार्थ करणाऱ्या माणसाला माझी एक विनंती आहे. अरे लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाहीये. लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाही. लोक बलात्कार करण्यासाठी लाजत नाहीये. लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाही. लोक खोटं बोलण्यासाठी लाजत नाही. तर तुम्ही आम्ही लोकांनी परमार्थ करण्यासाठी का बरं लाजायचं मायबाप. अजिबात लाजायचं नाही. आणि एक वाक्य लिहून ठेवा काळजावर दादा. समाजाने कोणाला सोडलं नाही. तुम्ही माणसाला कोणाला सोडलं नाही म्हणजे अरे जगाचा मालक कर्तुमान्यता कर्तुम ज्याची शक्ती तो जगाचा मालक प्रभू रामचंद्र ज्या माय माऊलीचा पती होता तिचं नाव आहे सीता. विदेही जनक जिचा बाप आहे तिचं नाव आहे सीता. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता होती माझी सीता आहे साहेब. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाले लोक नाव ठेवतील यात काय नवले. पण सांगू का मायबाप तुम्हाला परमार्थ करणाऱ्या माणसाने अजिबात लक्ष द्यायचं नाही. याचं कारण सांगू ज्या दिवशी लोक तुमची चर्चा माघारी करल त्या दिवशी समजून चाला तुम्ही कुठेतरी फेमस व्हायला लागले बरं. कारण रिकाम्या लोकांविषयी लोक काय चर्चा करतील. ज्याला घरात बायको चहा करून देत नाही ते बावळं घरात बसल्या बसल्या नरेंद्र मोदीची अक्कल काढतं. सांगा काही परिणाम आहे त्याच्यावर. पण तरी सुद्धा बोलल्याशिवाय राहत नाही. पण आपल्यासारख्या लोकांनी लक्ष नाही द्यायचं. तुकोबराय सांगतात तुका म्हणे हासे जन हो हो नाही कान ते ठाणे. म्हणून तुकोबराने सांगितलं तेजोनिया जन भक्ती करा. ठीक आहे महाराज, शरीराचा त्याग ठीक आहे, समाजाचा त्याग ठीक आहे, पण धनाचा त्याग हो कसं शक्य आहे मला? ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ. कारण या जगाची रीत आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के
सब पैसे के भाई दिल का साथ नहीं है कोई दिल का साथ नहीं है कोई सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई सब पैसे के सब पैसे के भाई हो दिल का साथी कोई नाही रे बाबा. या जगामध्ये जे लोक प्रेम करतात ते फक्त पैशावरच करतात, बरोबर आहे का नाही? मग महाराज पैशाचा त्याग कसा शक्य? अहो शक्य आहे हो महाराज. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बायको अन्न अन्न करता मिली तुकोबराची उद्गारे सोने रुपये आम्हा के समान मानी के पाषाण खडे जैसे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान. एक प्रश्न आहे दादा तुम्हाला. ज्या जगत गुरु तुकोबरांनी धनाचा त्याग केलाय, ज्या जगत गुरु तुकोबरांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजराण्याचा त्याग केला, त्या तुकोबराच्या अनुयायी म्हणून घेणारे आपण लोक या गोष्टीचा स्वीकार करतो. याचं कारण सांगू का? तुकोबरामध्ये साधू संतांमध्ये तुमच्या माझ्यामध्ये एकच फरक आहे. साधू संस्थांना संसार मिथ्य वाटत होता आणि तुम्हा आम्हाला काय वाटतो? सत्य वाटलं की त्याच्यासाठी प्रयत्न साहजिकच आहे ना. बरोबर, सत्य वाटणं साहजिकच. याचं कारण आजा मेला पंजा मेला बाब मजना गेला देखत देखत ना तू पलतू तोही तैसा झाला. आपल्या बापदाद्यापासून परमार्थ करत आलो. ज्ञानोबराईची ओवी विषय विषयाचा गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. याचं कारण महाराज नित्य व्यवहार संसाराशी असल्यामुळं संसार खरा वाटतो आणि परमार्थ खोटा वाटतो. पण संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय सांगतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंतरुण इंगळाचा. एक प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळी समोर. का हो इथं येणारा प्रत्येक कीर्तनकार फेटा बांधून कंबर बांधून तुम्हाला हेच सांगतो की संसार खोटा आहे, संसार खोटा आहे. मग बसणारे मंडळी सुद्धा अशा माना हलवतात की असं वाटतं कीर्तन संपलं की हिमालयात जातं काय का? बरोबर आहे का नाही? अनेक वर्षापासून आपण हेच ऐकतो की संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे. मग संसार सोडत का नाही? याचं कारण सांगू मायबाप. सांगणाऱ्या कीर्तनकारांनीच जर सोडला नाही तर ऐकणारे कधी सोडतील हा प्रश्न आहे. तुकोबरायचं तसं नव्हतं. अनुभव आले अंगा ते या जगात. तुकोबरायची आरती एवढ्या अधिकारी वाणीनं तुम्हाला सांगतात की संसार खोटा आहे. तुकोबरायचं संसाराचं जीवन पहा. संसाराच्या नावे घालो नियशून वाढता हा पुण्य धर्म केला. संसारावर तुळशीपत्र ठेवले हो मायबाप. त्यावेळेस तुकोबराय सांगतात की संसाराच्या नावे घालून शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. तुम्हा आम्हाला संसार खरा वाटतो तुकोबरायला मिथ्य वाटतोय म्हणून तो तुकोबराय सांगतात नाही अनेक प्रमाण, नाही अनेक प्रमाण, नाही अनेक प्रमाण, नाही अनेक हे तन तृण जना तन धन तृण धन तृण जना
ज्यांचा विषय भगवान झालाय, ज्यांचा विषय नारायण झाला, ज्यांचा अवघ प्रेम देवर, त्याने संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत, तृण या शब्दाचा अर्थ गवत, ज्यांनी शरीर सुद्धा गवताप्रमाण समजलंय, ज्यांनी समाज सुद्धा गवताप्रमाण समजलाय आणि ज्यांनी धन सुद्धा गवताप्रमाण समजलं. काही साधक माझ्या तुकोबराकडे गेले, महाराज ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी गवताप्रमाण समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनात जर काही परमार्थिक संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडतात का? पडता जड भारी नेमान टळे निर्धानी, कितीही संकट येऊ द्या दादा त्यांच्यावर, नाही परमार्थ सोडला. असे अनेक पुरावे महाभारतातले तुम्हाला देईल. पहिला पुरावा आहे, पाहती पांडव अखंड वनवासी. थोडं संकट नाही आलं दादा, लक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, विषाचे लाडू खाऊ घातले भीमाला, भर सभेमध्ये द्रौपदी आईसाहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा परमार्थ नाही सोडला. एक वाक्य लिहून ठेवा, बिना बनवास के जीवन में कभी सुखवासा ही नहीं सकता दादा. दुःखाशिवाय सुखाची किंमत कशी कळल हो माणसाला? एवढं दुःख पाची पांडवाच्या जीवनामध्ये आलं तरी परमार्थ नाही सोडला. दुसरं प्रमाण आहे, प्रल्हादासी पिता करीतो जाचणी. समाजाने परमार्थ करण्यासाठी विरोध केला, यात नवल नाहीये. गणगोताने परमार्थ करण्यासाठी विरोध केला, यातही नवल नाहीये. नातेवाईकांनी परमार्थ करण्यासाठी विरोध केला, यात नवल नाही हो. स्वतःच्या बापाने परमार्थ करण्यासाठी विरोध केला. भक्त प्रल्हाद किती वेळेस मारण्याचा प्रयत्न केला, पण जाको राखे जाइया और मार न सके कोई. ज्याचा पाठीराखा भगवान परमात्मा आहे त्याला काय अडचण आहे हो. इतक्या वेळेस मारून सुद्धा ज्यावेळेस भक्त प्रल्हादजी मरत नाही त्यावेळेस भक्त प्रल्हादजीला हिरण्यकश्यपूने प्रश्न केला, हे भक्त प्रल्हाद, ज्याच्या जीवावर तू एवढं भीत नाहीये, कुठे आहे तो जगाचा मालक? असा प्रश्न केल्यानंतर भक्त प्रल्हादजीने सांगितलं, महाराज ओ पिताश्री, माझा देव नाही असं ठिकाण सांगा ना. काय गोड वर्णन शुकाचार्य भगवान राजा परीक्षितला सांगतात, राजा न केवलम मे बहुतस्य राजन सवे बलम बलिनाचा परेशा परेवरे मे स्त्रीजंगमाये ब्रह्मा दोयो येन वशम प्रणितः. जगाचा मालक नाही असं ठिकाण नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची मायबाप. भक्त प्रल्हादजीने सुद्धा परितो स्मरे मनी नारायण. दुसरं उदाहरण आणि तिसरं उदाहरण सर्वांना पाठ आहे. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. सुदाम देवाचा प्रसंग माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. 18 विश्व दारिद्र्य होतं माझ्या सुदाम्याच्या घरी. काय होतो असं सांगितलं जातं, महिन्यातून 2 एकादशी येतात, एक शुद्ध आणि दुसरी वैद्य. पण सुदाम देवाच्या घरची परिस्थिती अशी होती, मायबाप दिवसाड एकादशी होती हो, खायलाच मिळत नव्हतं. पण परमार्थ मात्र सोडला नाही. सुदाम देवाच्या पत्नीचं नाव आहे सुशीला. एक वेळेस सुशीला आई साहेब आपल्या मालकाला सांगते, मालक परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही, परमार्थ करा तुम्ही, पण सोन्यासारखी मुलं आहे आपल्याला, संसार आहे, संसाराचा विचार करा हो. 4 दिवस झाले घरात भाकर नाहीये, चूल पेटली नाहीये. सुदाम देव सुशीला मातेला सांगता, सुशीला काय करू ग, भिक्षासाठी गेलो होतो पण भिक्षा मिळालीच नाही. त्यावेळेस आई साहेबांनी मालकाला सांगितलं, देवा तुम्ही तर मोठं कीर्तनातून सांगतात की तुमचा जगाचा मालक भगवान परमात्मा तो द्वारकेचा राजा आहे, सोन्याची नगरी, त्याच्याकडे जाणं हो. त्याच्याकडे मी असं ऐकलंय की तो खूप दयावान आहे, उदार सुद्धा आहे हो. त्या उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, दुधाचा सागर दिलाय त्याने. जाणं तो जगाचा मालक निश्चित तुमची इच्छा पूर्ण करेल. सुशीलेला सुदामदेव म्हणता, सुशीला एवढं सोन्यासारखं अंतकरण तुझं, एवढ्या चांगल्या अंतकरणामध्ये एवढे वाईट विचार तरी कसे आले ग वेडे? मी या परिस्थितीमध्ये आहे म्हणून माझ्या भगवंताला बरं वाटतंय ना ग. मी जीवनभर असं राहील पण माझ्या भगवंताला त्रास देणार नाही. बाईने विचार केला, हा बाबा मरल पण देवाला काही मागणार नाही. एकदम
सुशीलाई साहेब सांगतात, मालक नका काही मागायला जाऊ, पण त्याच्या भेटीला तर जा. अगं खूप जाण्याची इच्छा आहे ग, पण कसं जाऊ? काही ठिकाणी जात असताना रिक्त हाताने जाऊ नये. आपल्या मित्राकडे जात असताना खाली हाताने जाऊ नये. आपल्या गुरुकडे जात असताना रिक्त हाताने जाऊ नये. मंदिरात जात असताना म्हणजे भगवंताकडे जात असताना रिक्त हाताने जाऊ नये. सुशीला, मी जर कन्हैयाकडे गेलो आणि त्याने विचारलं वहिनीने काय दिलं माझ्यासाठी, तर काय सांगू? सुशीला माता हुशार होत्या. मला काळजी करू नका, तुम्ही जाण्याची तयारी करा, मी व्यवस्था करते. 10-5 घरी गेल्या आणि 10-5 घरून पोहे आणले. एकाही घरचे पोहे आणता येत होते हो, पण 10 घरचे का आणले याचं कारण त्या पोह्याद्वारे भगवंताला संदेशा देती, देवा तुझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली रे. एक टाइम जेवण्याची व्यवस्था जर तुझ्याकडून आमची होत नसेल तर तुझ्या देवपणाला आग लागू. तू संदेशा कोणाला देत आहे? भगवंताला देत आहे. पोहे आणले, पण एवढे सुंदर काठाचे धोत्र सुद्धा नव्हते त्यावेळेस. 10-15 काठी असणार धोतर, त्या धोत्रामध्ये ते पोहे बांधले आणि सुदामदेव भगवंताच्या दर्शनाला निघाले. घनश्याम तुझे ढूंढने जाऊ कहा कहा. चैत्र महिन्याचे दिवस आहे, उन्हाची वेळ आहे, पायात चप्पल नाहीये, काटे मोडत आणि जगाच्या मालकाला सुदामदेव म्हणतात, देवा भूक लगती है, प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आऊं तेरी द्वारिका, आस भी अब उदास लगती है. देवा ज्या आशेनं मी घरातून निघालोय, ज्या अपेक्षेनं घरातून निघालो, ती अपेक्षा सुद्धा माझी मावळली रे. मी नाही येऊ शकत तुझ्याकडे. जगाच्या मालकाने विचार केला, माझा सुदामा थकला होतो, येऊ शकत नाही. झोपेत असलेल्या सुदामदेवाला भगवंतानी उचललं, कधी द्वारकेत आणून टाकलं कळालं सुद्धा नाही. डोळे उघडून पाहिले तर सगळीकडे सोन्याची नगरी. का कोणाची नगरी? त्या द्वारपाळाने सांगली, भगवान श्रीकृष्णाची. कुठं आहे तो? द्वारपाळावर जय आणि विजय भगवंताचे द्वारपाळ आहे. त्या जय विजयाला सांगितलं, मी भगवंताचा लहानपणीचा मित्र आहे, जाऊन सांगा माझं नाव सुदामा आहे. जय आणि विजयच्या डोळ्याला धारा लागल्या. आतापर्यंत अनेक लोक आपल्या महाद्वारात आले, पण आज आलेली व्यक्ती काही आगळी आणि वेगळी. भगवंताला सांगितलं, भगवंता आज एक ब्राह्मण दारात आले हो. काय नाव आहे? पूछत दीन दयाल को बतावत आपनो नाम सुदामा. सुदामदेवाचं नाव ऐकल्यानंतर जगाचा मालक गेला. सुदामदेवाचं भगवंताची भेट झाली, आलिंगन दिलं. सगळी द्वारका नगरी रडत आहे, जगाचा मालक सुद्धा रडत आहे, पण सुदामदेवाच्या डोळ्यामधून एक अश्रू नाहीये. सुदामदेव विचार करतात, ह्या लोकांसमोर जर रडलो तर हे लोक म्हणतील काहीतरी भीक मागण्यासाठी आला आहे. आई साहेबाला सांगितलं, रुक्मिणी जा पाणी घेऊन ये. आई साहेबांनी विचार केला, ज्या अर्थी एवढ्या दाशी असून मला पाणी आणायचं सांगितलं, त्या अर्थी नक्की कोणीतरी अधिकारी व्यक्ती आहे. आई साहेबाला येण्यासाठी उशीर झाला. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छो नहीं, नैनन के जल से पग खो. माय बाप स्वतःच्या अश्रूने सुदामदेवाचे डोळे धुतले. सर्वांना चरित्र भाग न्यात आहे. आत नेलं, सोन्याच्या सिंहासनावर बसवलं, सुंदर सोन्याचा पितांबर घातला, स्नान घातलं, जेवायला बसवलं. 56 प्रकारचे भोग सुदामदेवाने खाल्ला आणि गप्पा सुरू झाल्या. पहिला प्रश्न सुदाम्याला भगवंतांनी विचारला, सुदाम्या कसा आहेस रे तू? सुदामदेवाच्या मुखातून वाक्य निघालं, देवा माझ्यासारखा सुखी या जगात दुसरा कोणीच नाहीये. रडायला लागला माझा भगवान परमात्मा. सुदाम्या 4 दिवस झाले तुझ्या घरी चूल पेटली नाहीये, ठेव. त्यावेळेस यत्किंचित सुदामदेवाच्या मनामध्ये भगवंताविषयी राग आला. देवा लोक तुला कसं उदार म्हणतात रे. एवढा पितांबर जरी घेऊन घरी गेला असतो तर आनंदात पत्नीने संसार केला असता, मी भजन केलं असतं, पण तुझी इच्छा नाही ना रे देवा. सुदामदेवाने महाराज पंचा काढला, पितांबर काढला आणि देवाला देऊन टाकलं. खऱ्या भक्ताचे लक्षण मी तुम्हाला सांगतोय. मेरे रोने से तुमको जो आए हसी,